दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहरातील अमृत मंगल कार्यालय येथे महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले। नगरसेविका सौ मीरा विश्वनाथ होळकर आणि विश्वनाथ प्रकाशराव होळकर यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा नगराध्यक्ष सौ विमलताई कदम होत्या। यावेळी प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। घरातील कचरा योग्य पद्धतीने जमा करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ होळकर यांनी केले। कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटीभाऊ कदम, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष सुधाकरभाऊ खराटे, नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव, नगरसेवक अब्दुल मुजीब, नगरसेवक किशोर सूर्यवंशी, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पूर्णा शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची व महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे महिलांकडून स्वागत करण्यात आले। स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताचे उपक्रम राबविण्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला। रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 2 मध्ये डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तर अगोदर आपण वाढपासून सुरुवात करू, सुंदर शहर, स्वच्छ शहर या दिशेने वाटचाल करायची आपल्याला। आणि वार्डातून सर्वात पहिले घंटागाडी, घरामध्ये कचरा साठवण्यासाठी डस्टबिन नसतात प्रत्येकाकडे, त्यामुळं आम्ही आमदार साहेबाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक घराघरामध्ये डस्टबिन द्यायचं काम केलं। एकूण किती डस्टबिन वाटप करण्यात आले? 1000 डस्टबिन वाटप केले। 1000 हे वार्डमध्ये राबवण्यात आले, सर्व पूर्णमध्ये राबवण्यात येणार का डस्टबिनचं? हो, काही कालावधीमध्ये ते पण पूर्ण शहरात राबवण्यात येईल कार्य। या माध्यमातून काय संदेश देणार आहात आपण नागरिकांना? नागरिकांना या माध्यमातून संदेश द्यायला की बा तुम्ही घरात कचरा 2 दिवस 1 दिवस साठवून ठेवा डस्टबिनमध्ये, दुसऱ्या दिवशी घंटागाडी येते त्या आणि घंटागाडीमध्येच कचरा टाका, हे एक संदेश द्या। आज या ठिकाणी अति आनंद होतो की कार्यसम्राट आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आमचे मित्र विश्वनाथजी होळकर व नगरसेविका मीरा विश्वनाथराव होळकर ताई यांच्या माध्यमातून डस्टबिन वाटप कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रभागातील महिला मंडळ आणि माता भगिनींनी साथ दिली आणि साहेबांना एवढी खुशी वाटली। त्यासोबतच प्रभाग क्रमांक 2 मार्फत व सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी होळकर परिवारामार्फत साहेबांचा वाढदिवससुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आला। आम्ही साहेबांचा वाढदिवस पंधरवाडा सप्ताह म्हणून या ठिकाणी पूर्णा तालुक्यामध्ये साजरा करत आहोत। डस्टबिन वाटपासोबतच या ठिकाणी सामान्य ज्ञान स्पर्धा लेकराची झाली, आताच आपण पाहिलं लेझिम स्पर्धा झाली आणि या ठिकाणी माता भगिनींना आमचा असा संदेश राहील की स्वच्छता सभापतीपद होळकर ताईकडे असल्यामुळं आपण सुका कचरा एका डस्टबिनमध्ये आणि ओला कचरा एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये साठवून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी ज्या घंटागाडी आल्याच्या नंतर त्या घंटागाडीमध्ये आपण
तो कचरा टाकावा आणि दुसऱ्या दिवशी त्या डस्टबिनमध्ये तसाच हे करून एक दिवसाचा गॅप ठेवून जर आपण हे केलं तर आपल्या वार्डामध्ये सुद्धा या कॅरीबॅग पडणार नाही. त्यामुळं गोमाता आपण पाहतो, गोमातेला आई मानतो, 33 कोटी देवीचं आई मानतो आणि ती माता ज्यावेळेस आपल्या गल्लीमध्ये फिरते गोमाता त्यावेळेस ती कॅरीबॅग खाल्ल्याच्या नंतर तिला जीवाशी धोका असतो आणि पर्यावरणाला सुद्धा कॅरीबॅग हे नाल्यामध्ये जर गेल्या तर त्या नाल्या ब्लॉक होतात. ह्या सगळ्या गोष्टीला विचारात घेऊन हा उपक्रम श्रुत्य उपक्रम मी या स्वच्छता सभापती सौ मीराताई विश्वनाथ होळकर यांचं मनापासून आणि विश्वनाथजी होळकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल आणि या ठिकाणी सर्वांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानून यापुढे आम्ही अशीच आम्हाला जर ताकद मिळाली तर या प्रभागामध्ये पाणी पुरवठासहित वेगवेगळ्या योजना राबवायचा इमानीतभर आम्ही आमच्या विश्वनाथजी होळकर आणि त्यांच्या सौभाग्यवती मीराताई मार्फत या ठिकाणी कार्यक्रम राबवू आणि विकासाची गंगा या पूर्णा शहरामध्ये आम्ही या ठिकाणी करू. उद्या लगेच या पूर्णा क्रीडा संकुलचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. लेकरांना खेळायला जागा नाही, त्या लेकरांना खेळायसाठी जिमसुद्धा ओपन जिमची आमची या ठिकाणी प्रभाग 2मध्ये टाकण्याची मानसिकता आहे. ते आम्ही या ठिकाणी आमदार गुट्टे साहेबांच्या आशीर्वादानं नगराध्यक्षा विमलताई लक्ष्मणराव कदम, बंटीभाऊ कदम, प्रभारी शहर प्रमुख ईश्वरजी ठाकूर यांच्यामार्फत राबवण्याचा इमानदारीनं प्रयत्न करू एवढेच या ठिकाणी बोलतो आणि असेच सहकार्य आम्हाला सगळ्याचे आशीर्वाद असेच आमच्या होळकर परिवाराशी आणि मित्रमंडळाच्या पाठीशी असावेत एवढीच विनंती करतो. सर, पूर्णा जय शहरामध्ये हिंद, जय महाराष्ट्र. पूर्णा शहरामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आमदार साहेबांच्या कानावर काय टाकसाल का? पूर्णा शहरामध्ये चोरीचे प्रमाण जे काही वाढले ते आमदार साहेबांनी स्वतःहून SP साहेबांना फोन करून उद्या बहुतेक कलेक्टर साहेब या ठिकाणी क्रीडा व गणाच्या उद्घाटनासाठी पूर्णाच्या येणार आहेत असं आम्हाला पूर्णा क्रीडा अधिकारी पोलीस साहेबांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी निश्चित आम्ही त्या कलेक्टर साहेबाला आमदार साहेबामार्फत सांगून या ठिकाणी पूर्णा नगरीमध्ये जे काही पोलीस स्टेशनच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी चोऱ्या होत आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी निश्चित पाऊल उचलायला लावू आणि या ठिकाणी ग्रस्त घालत असताना ग्रस्त पोलीसची गेल्याच्या नंतर ते चोरं समोर येऊन चोरी केली ते असं CC कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी फेसबुकला आलंय. आमची कृपया विनंती आहे की पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी CC कॅमेरे सर्व चेक करून लवकरात लवकर चोरी करणाऱ्या या चोरांना अटक करून त्यांची पूर्णा शहरामध्ये धिंड काढावी जेणेकरून कोणी यापुढं